हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू मिनी ब्लॉग. तर आहे ना, आज सकाळी ना डोसे बनवले होते. त्याच्यामुळे ना आज सिंपल मेनू होता, भेंडीची भाजी आणि पोळी. आणि घरी आम्ही ना तिघेच जण असल्यामुळे ना एकदम सिंपल जेवण बनवलं होतं. कारण की ना अण्णा आणि मी आणि पिल्लूचे पप्पा हे तिघंच जण आम्ही होतो. आणि मला जेवण करायचं नव्हतं, कारण की मी सकाळी 2 डोसे खाल्ले होते. त्याच्यामुळे नंतर आहे ना पोळ्या करायला घेतल्या. आज मला खूप कंटाळा आलेला होता स्वयंपाक करायचा, पण काय करणार. आणि त्यातल्या त्यात आहे ना माझ्याकडून पीठ थोडंसं ना पातळ होऊन गेलं. त्याच्यामुळे पोळ्या मला काही जमत नव्हत्या आणि सगळ्या वाकडे तिकडे पोळ्या चालू होत्या. असं वाटत होतं की मला पहिल्यांदाच मी पोळ्या करते आणि 5 पोळ्या करायच्या. तरी पण आहे ना मी ना सारखी मोजत होती पोळ्या, की ना किती झाल्या. त्यात आहे ना लगेच आहे ना अण्णांचा फोन आला आणि ना लगेच ते बोलले की ना पिल्लूला घ्यायला तू जा स्कूलमध्ये, कारण की मला खूप उशीर होणार आहे यायला. तर मग लगेच आहे ना मी काय केलं, पोळ्या करून घेतला. सर्व किचनचं सामान सर्व तसंच ठेवलं आणि लगेच आहे ना त्याला आहे ना स्कूलला घ्यायला जायची तयारी केली. घ्यायला जायला निघाली. बाहेर खूप ऊन आहे, त्याच्यामुळे पहिले स्टोर बांधला आणि लगेच त्याला आहे ना घ्यायला बाहेर गेली. 12:15चा स्कूलचा टायमिंग होता आणि ना मी 12:15ला घरातून निघाली, गाडीवर गेली. त्याच्यामुळे ना फास्ट गेली खूप जोरात. आणि ना मी गेली तर आहे ना पिल्लू ना एकटाच राहिलेलं होतं स्कूलमध्ये. त्याला घरी घेऊन आली आणि आम्ही येत असताना पप्पाला बाय केल्याशिवाय आम्ही घरी येत नाही. पप्पाला बाय करण्याचं कारण म्हणजे ना आम्हाला काहीतरी ना वस्तू भेटते, म्हणजे खायला भेटतं काहीतरी. आणि दुकानात गेल्याशिवाय माझा पिल्लू काय घरी येत नाही. त्याला लगेच माहिती होतं की मम्मा दुसऱ्या रस्त्याने घेणार, त्याच्यामुळे पहिलेच रडायला सुरुवात करून देतो. घरी आलो आणि कपडे चेंज केले, नंतर जेवण केलं. आणि ना आज दुपारच्या वेळी ना आज मला ब्लाऊज शिवायचं होतं. त्याच्यामुळे ना मी ब्लाऊज कटिंग करायला घेतलं. ब्लाऊज कटिंग करून घेतलं. आज मला खूप कंटाळा येत होता, कारण की ना खूप दिवस झाले, म्हणजे 6 ते 7 महिने झाले असतील मी ब्लाऊजच शिवला नव्हता आणि मी स्वतःचेच ब्लाऊज शिवत असते. त्याच्यामुळे ना मला आज खूप कंटाळा येत होता. अर्धा ब्लाऊज शिवून घेतला आणि ना ठेवून दिलं. नंतर आराम केला. असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.